म्हणजे ही ना नोटंकी आहे भाऊ. काय ही नोटंकी आहे भाऊ. प्राचीसाठी मी ना गिफ्ट आणलेलं आहे आज. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये. तर मी आणि प्राची म्हणजे बाहेर बसलेलो होतो. विषय असा झालेला होता की घरामध्ये खूप गरम होत होता आम्हाला. तर मग प्राची कसं प्रेग्नेंट आहे ना, तर मग मी तिला बोललो की तुला घरामध्ये गरम होत आहे तर आपण थोडा टाइम बाहेर बसू. तर मग ती बाहेर बसून तिचं काम करू राहिली. मग काय म्हणलं बसू थोडा वेळ बाहेर. आणि बसल्या बसल्या कंटाळा येत होतो. मग तिला मी बोललो की चला आपण ब्लॉग वगैरे काढून घेऊ. म्हणजे कसं इंस्टाग्राम आपलं सॉरी युट्यूबवर म्हणजे सोडायला ब्लॉग वगैरे बी होऊन जाईल आणि तेवढं आमचा टाइमपास बी होऊन जाईल. तर म्हणजे बसल्या बसल्या काही ना काही करतच राहावं असंच मी तिला सांगत होतो. तर मित्रांनो आपण आहे ना कोंबडीचे पिल्ल बी पाळले होते. म्हणजे ही ना नोटंकी आहे खूप. काय ही नोटंकी आहे खूप. तर ही मला काय म्हणत होती घरामध्ये काही ना काही पाहिजे म्हणे, जसं की कुत्र्याचं पिल्लू समजा, मांजरीचं पिल्लू. तर मग मी तिला बोललो की मांजरीचं आणि कुत्रीचं पिल्लू तर आणू नाही शकत मी, तुझ्यासाठी एक कोंबडीचं पिल्लू जरूर आणू शकतोय. तर मी कोंबडीवाला म्हणजे ते गल्लींमध्ये फिरतो ना कोंबडी विकायसाठी, कोंबडीचे पिल्ल घ्या म्हणून. तर मग एक दिवशी आला होता तो रॅन्डमली. तर ही बोलली मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. म्हणलं ठीक आहे बाई घेऊन टाक म्हणलं. तर मग घ्यायला गेलो तर तेवढं तिने काय बोलले माहिती का, मला एक पिल्लू नाही म्हणे, मला 4 पिल्लू पाहिजे म्हणे. म्हणलं 4 घे बाई काही विषय नाही. पण दुःखाची गोष्ट असं आहे मित्रांनो की म्हणजे 4 तर घेतले होते आम्ही, पण त्याच्यातलं एक आहे ना आजारी पडलेला होता वाटतं. पण तो म्हणजे त्याची डेट झाली, वारून गेला तो बिचारा. मग त्याच्यानंतर दुसरा असंच म्हणजे फिरत होता तोपर्यंत एक मांजर आली होती. मांजर त्याला पकडून घेऊन गेली, त्याला काही वाचू नाही शकलो मी मित्रांनो. तर आता 2 आहे, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं आता कोंबडीचे पिल्ल. तर या महाराणीसाठी घेतलेलं आहे ते. हिला कसं करमणूक बी होऊन जातं ते. तर मग आता महाराणीचे तुम्हाला कोंबडीचे पिल्ल तर दाखवले. आता ती बाई म्हणून राहिली की चला म्हणे मला क्रंचिप्स वगैरे आणून द्या म्हणे दुकानातून. आता आपले सॉरी आपली क्वीन आहे ती. तर क्वीन साठी काहीतरी म्हणजे ती जे बोलली ते आणावंच लागेल. जसं की तिने आता फक्त 10 रुपयाचा कुरकुरा मागितलेला आहे आपल्याकडून. एवढी मोठी थोडी गोष्ट आहे ती. तर आपण 10 रुपयाचा कुरकुरा काय तिला डायरेक्ट फॅक्टरी घेऊन देऊ, फॅक्टरी. चला मित्रांनो. अगं ते बोलायची गोष्ट राहते ती, घेऊन द्यायची नाही. तर बघा हिला आता फॅक्टरी पाहिजे. आपलं मोनोटाईज होते चॅनल, युट्यूब चॅनल. पैसे यायला लागले का गाईज मग बघू लवकर आपण. लवकर सबस्क्राईब करा, लाईक वगैरे, चांगले कमेंट वगैरे करा, शेअर वगैरे करा, व्हिडिओला आपल्या सपोर्ट करा. आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या मित्रांनो. तर मग हिला आता घ्यायचंय काय म्हणतात त्याला क्रंचिप्स. तर मग चला दुकानात जाऊ आपण. आमच्या लहान लेकराला क्रंचिप्स द्या बरं. क्रंचिप्स ते तिखटवाला निळा, कोणता पाहिजे ना, तिखटवाला ते निळा. असं आहे का, दे भाऊ बाबा. मम्मीने ते तिखट वाटिका नाही का, कोणता वाटिका पाहिजे ना तुला आता. नाही ना इकडचं काका, इकडचं द्या भाऊ बाबा. निळा वा निळो हा वाईस 3 दे. झाली ना खुश आता. काय अजून काय पाहिजे. अजून ना ते ते काय ते बॉक्स कोणता, लंच बॉक्स. लंच बॉक्स बी दे बाबा 2. तर मित्रांनो आलो आता आपण कुरकुरा घेऊन. आपली प्राची मॅडम खाती आता चिप्स. चांगलं वाटतं ना आता भेटलं ना. थँक्यू. थँक्यू काय थँक्यू. एक तर खाऊ घाल मला. लय बेकार आहे मित्रांनो, पण प्रेम बी खूप करते बरं माझ्यावर. तू बी काय. शेवटी लव्ह मॅरेज. हा तू बी काय. लव्ह मॅरेज वाले भावना समजू शकतात. प्राचीसाठी मी ना गिफ्ट आणलेलं आहे आज. पण हे गिफ्ट आहे ना, नाही हे गिफ्ट आहे ना आपण आहे ना डायरेक्ट म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओपन करू. आपले आहे ना काय नाही शांत बस एक मिनिट. अगं शांत बस ना. तर आपले आहे ना पूर्ण म्हणजे जेवढी आपली
युट्यूब फॅमिली त्यांना सगळ्यांना दाखवायचं आहे की मी नेमकी प्राचीसाठी गिफ्ट मध्ये काय आणलेलं आहे. तर हा गिफ्ट आहे कमेंट ना, मध्ये करा गिफ्टचा ब्लॉग कधी येणार आहे. हा तर हा गिफ्ट आहे ना आपण आहे ना उद्या आहे ना ओपन करू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला ह्या म्हणजे प्राचीसाठी मी गिफ्ट आणलेलं आहे ते जर का बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंट मध्ये बोला गिफ्ट. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गिफ्टची ओपनिंग करणार आहे. काही नाही माझ्याकडून छोटंसंच गिफ्ट दिला. आणि हो आता म्हणजे हा व्लॉग आहे ना म्हणजे इथंच एंड करतोय मी. तो तुमच्या भावाचा म्हणजे फर्स्ट व्लॉग आहे म्हणून थोडं समजून घ्या. जर का काही चुकी झाली असेल तर ते समजून घ्या आणि तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.